अगदी कमी वेळामध्ये फक्त तेलामध्ये आणि वाफेवर होणारी याची चवदार खमंग टेस्टी अशी गवारीची भाजी बनवलेली आहे। बनवायला इतकी सोपी आहे, खायला मात्र इतकी चव येते ना भाजीला। गवारची शेंगा असे स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टमाटर, थोडा लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा, बघू शकता असा लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा, कांदा टमाटर परतून घ्यायचं तेलामध्ये। 1 चमचा जिरे टाकायचे याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे हे परतून घ्यायचं। थोडं परतून झालं की याच्यामध्ये आपली गवार टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून गवारला थोडंसं नरम सॉफ्ट करायचं, म्हणजे कांदा टमाट्याला पण वेळ भेटतो परतण्यासाठी। झाकण ठेवायचं आणि थोडं परतून झालं की पुन्हा एकदा असं 1-2 मिनटं वाफेवर ठेवायचं। त्यानंतर मग आपले बेसिक मसाले टाकायचे, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला टाकले। मग ही गवार चांगली एकजीव करून घ्यायचं, शेंगदाण्याचा कूट 1-2 चमचे टाकायचं आणि मग परत एकदा वाफेवर ठेवायचं। बस वाफेवरच ही भाजी होऊन द्यायची। अधूनमधून फक्त चेक करायचं, मिक्स करवत राहायचं आणि वाफेवर ही झमझमीत चणचणीत अशी ही खमंग टेस्टी गवारची भाजी तयार होती। टिफिनला, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने बनली जाणारी रेसिपी आहे। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनल अगदी कमी वेळामध्ये फक्त तेलामध्ये आणि वाफेवर होणारी याची चवदार खमंग टेस्टी अशी गवारीची भाजी बनवलेली आहे। बनवायला इतकी सोपी आहे, खायला मात्र इतकी चव येते ना भाजीला। गवारची शेंगा असे स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टमाटर, थोडा लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा, बघू शकता असा लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा, कांदा टमाटर परतून घ्यायचं तेलामध्ये। 1 चमचा जिरे टाकायचे याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे हे परतून घ्यायचं। थोडं परतून झालं की याच्यामध्ये आपली गवार टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून गवारला थोडंसं नरम सॉफ्ट करायचं, म्हणजे कांदा टमाट्याला पण वेळ भेटतो परतण्यासाठी। झाकण ठेवायचं आणि थोडं परतून झालं की पुन्हा एकदा असं 1-2 मिनटं वाफेवर ठेवायचं। त्यानंतर मग आपले बेसिक मसाले टाकायचे, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला टाकले। मग ही गवार चांगली एकजीव करून घ्यायचं, शेंगदाण्याचा कूट 1-2 चमचे टाकायचं आणि मग परत एकदा वाफेवर ठेवायचं। बस वाफेवरच ही भाजी होऊन द्यायची। अधूनमधून फक्त चेक करायचं, मिक्स करवत राहायचं आणि वाफेवर ही झमझमीत चणचणीत अशी ही खमंग टेस्टी गवारची भाजी तयार होती। टिफिनला, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने बनली जाणारी रेसिपी आहे। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनल